नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास या विषयातील हा आपला भाग 1 असणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. येणारी एओमा परीक्षा असेल किंवा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी असेल, या दोन्ही परीक्षेसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. आणि इतर ज्या सरळ सेवा एक्झाम आहेत त्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. तर प्रथम आपल्याला राजश्री शाहू महाराजांबद्दल बघायचं आहे. जे मी ते बोल्डमध्ये करून दिलं आहे ते अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. त्यांचा जन्म 16 जुलै 1874 झाला आहे. मृत्यू 6 मे 1922 झाला आहे. एप्रिल 1921 भारतात बहुजन समाजाच्या उद्धारकाचे त्यांनी कार्य केले आहे. कानपूरमध्ये भरलेल्या 13व्या अधिवेशनामध्ये त्यांना राजश्री ही पदवी बहाल करण्यात आली होती. हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात त्यांच्या शेतकऱ्यांचा खरा राजा म्हणून गौरव केला जातो. भारतातील वसतिगृहांचे आद्यजनक म्हणून त्यांची ओळख आहे. छत्रपती शाहू महाराज भोसले, छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू आणि चौथे शाहू या नावांनी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे संस्थात्मक योगदान आहेत. ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणाऱ्या विविध जाती धर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वसतिगृहे त्यांनी स्थापन केली आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 1901 मराठा विद्यार्थ्यांसाठी विक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना त्यांनी कोल्हापूरमध्ये केली होती. हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथे. 1917 त्यांनी माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले होते. त्यानंतर 1918 महार वतने रद्द करून जमिनीची रयतवारी पद्धतीने त्यांनी दिल्या होत्या. 1920 माणगाव अस्पृश्यता निवारण परिषद त्यांनी आयोजन केले होते आणि याचे जे अध्यक्ष होते ते बाबासाहेब आंबेडकर होते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 1899 वेदोत्तर प्रकरण झाले होते आणि त्याच वेळेस जी सत्यशोधक चळवळ होती जी महात्मा फुले यांनी सुरू केली होती, ब्राह्मणोत्तर चळवळीमध्ये रूपांतर झाले होते. 1906 त्यांनी शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना केली होती. 1911 सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूरमध्ये स्थापन केली होती. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे इथे. भोगावती नदीवर त्यांनी राधानगरी धरण बांधले होते. निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची त्यांनी स्थापना केली होती. 1918 त्यांनी आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालवण्यात दिले होते. आणि महाराष्ट्रामध्ये वसतिगृहांची जननी म्हणून कोल्हापूर शहराची ओळख आहे. त्यानंतर भाऊराव पायगोंडा पाटील आहेत. यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 कुंभोज कोल्हापूर येथे झाला आहे. हे गाव पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. जन्मतारीख सहसा येणार नाही, परंतु हे गाव लक्षात ठेवायचे आहेत. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे त्यांना म्हटले जाते. भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी गाडगे महाराजांनी दिली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जे हायलाईट केलेले पॉईंट आहेत तेच आपण बघतो आणि तेच महत्त्वाचे आहेत. 22 सप्टेंबर जो त्यांचा जन्मदिवस आहे, आपण हा श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रामीण शिक्षणाच्या प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य वाहणारा दृष्ट समाजसुधारक म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील हे होते. त्यांचे योगदान म्हणजेच 1910 स्थानिक लोकांच्या मदतीने दुधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळाची त्यांनी स्थापना केली होती. 4 ऑक्टोबर 1919 त्यांनी कराड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि ज्याचे बोधचिन्ह होते ते वटवृक्ष होते. याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर 1924 छत्रपती शाहू बोर्डिंग सातारा येथे स्थापन करण्यात आले होते. 1935 प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणासाठी सातारा येथे सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेजची स्थापना यांनी केली होती. हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथे. त्यानंतर 1940 महाराजा सयाजीराव हायस्कूलची रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा सुरू केली होती साताऱ्यामध्ये. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षणासाठी कमवा व शिका ही योजना आणली होती आणि ही संकल्पना मांडली होती. वैशिष्ट्य म्हणजे वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन हे ह.रा. महाजनी यांनी त्यांना म्हटले होते. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर आहेत. यांचा जन्म 14 जुलै 1856 कराड तालुक्यातील टेंभू येथे झाला. 1 जानेवारी 1880 चिपळूणकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. हे महत्त्वाचं आहे, याच्यावरून तुम्हाला प्रश्न येऊ शकतो.
यामुळे तिघांचं आहे, चिपळूणकर, टिळक आणि आगळकर. याची तारीख पण लक्षात ठेवायची आहे, 1 जानेवारी 1880. 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटी त्यांनी स्थापना केली होती. 1881 लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे त्यांनी संपादक ते होते. 15 ऑक्टोबर 1888 त्यांनी सुधारक हा साप्ताहिक सुरू केला होता. शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठीमध्ये रूपांतर केले होते. आपण महत्त्वाचा पॉईंट आहे इथे. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक आहे. त्यानंतर महादेव गोविंद रानडे आहेत. यांचा जन्म 18 जानेवारी 1842 निफाड, नाशिक येथे झाला. हे गाव लक्षात ठेवायचे आहेत, तुम्हाला जोडालावामध्ये येऊ शकतात. निफाड, नाशिक. रानडे यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाते. त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असे पण ओळखले जाते. रानडे हे अक्कलकोटचे राजाचे कारभारी होते. आपण लक्षात ठेवायचे आहे पॉईंट. भारत सरकारच्या अर्थसमितीमध्ये सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे ते पहिले भारतीय होते. आपण पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. त्यानंतर रानडे हे गोपालकृष्ण गोखले यांचे गुरु होते आणि गोपालकृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे गुरु होते. रानडे यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक पण म्हणतात. हे आर्थिक राष्ट्रवादी होते. 1887 त्यांनी सामाजिक परिषद स्थापन केली. 1890 औद्योगिक परिषद स्थापन केली. त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक पण म्हणतात. त्यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळी, मुंबई येथे प्रार्थना समाज आणि सार्वजनिक सभा स्थापनेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. हा महत्त्वाचा आहे, सार्वजनिक सभा. 1870 ही तारीख लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर रानडे यांनी केलेले काही लेखन आहेत. इंदू प्रकाश आहे. एकेश्वर निष्ठांची कैफियत, मराठी सत्तेचा उदय, हा PYQ मध्ये आले आहे इतर एक्झाममध्ये. त्यानंतर धोंडो केशव कर्वे आहेत. यांचा जन्म रत्नागिरी येथे 18 एप्रिल 1858 झाला आहे. यांना 1958 भारतरत्न हा सन्मान मिळाला आहे. कर्वे यांना महर्षी ही पदवी जी आहे ती जनतेने दिली होती. स्त्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. विधवा विवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी दौरा केला होता. 1893 त्यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळी स्थापना केली होती. 1899 अनाथ बालिका आश्रम. 1907 हिंगणे महिला महाविद्यालय. 1910 निष्काम कर्ममठ. 1916 महिला विद्यापीठ, जे की SNDT म्हणून आपण आता पुणे जो विद्यापीठ आहे तिथे SNDT म्हणून कॉलेज आहे, तेच जे आहे महिला विद्यापीठ होतं. आणि 1944 समता संघ त्यांनी स्थापन केला होता. मानवी समता हे त्यांचं मासिक होतं. विधवेशी पुनर्विवाह त्यांनी स्वतः केला होता 1893. पुनर्विवाहासाठी त्यांनी मेळावा भरवलेला होता. 1915 सामाजिक परिषदेचे ते अध्यक्ष होते आणि 1928 त्यांनी आत्मवृत्त या नावाने आपले ऑटोबायोग्राफी म्हणजेच आत्मचरित्र जे आहे ते प्रसिद्ध केले होते. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे आहेत. हे जे समाजसुधारक आहे, आपण फक्त परीक्षेसाठी वाचत आहोत, परंतु तुम्हाला जीवनामध्ये कधीही समोर वेळ मिळेल तर यांच्याबद्दल इतर माहितीसुद्धा वाचा. यांचे जे आत्मचरित्र आहेत, जे ऑटोबायोग्राफी आहेत, ते पण वाचा. अत्यंत प्रेरणादायी प्रवास आहे यांचा. आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये ज्यावेळेस ब्रिटिश सत्ता होती, म्हणजेच ब्रिटिशांचं जुल्म सुरू होतं, त्यावेळेस यांनी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं कार्य केलं आहे. सोशल बॅकवर्ड क्लासेस असतील किंवा वुमन एम्पॉवरमेंट असेल, या सगळ्यांसाठी अत्यंत सेल्फलेस यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला फक्त परीक्षेपुरतं यांच्याबद्दल वाचायचं नाही, तर इतर पण यांच्याबद्दल गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि यांच्याबद्दल इतर पण गोष्टी आपल्याला वाचायला पाहिजे आणि त्यातून आपल्याला प्रेरणा घेऊनच समाजामध्ये एक अधिकारी बनताना किंवा कुठलीही परीक्षा देताना ती भावना मनात ठेवून आपल्याला समोर कार्य करता आलं पाहिजे. तर विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म आहे 23 एप्रिल 1873 जामखिंडी, कर्नाटक येथे झाला. यांना निष्काम कर्मयोगी असे भाई माधवराव बागल यांनी म्हटले होते. जनतेकडून त्यांना महर्षी ही पदवी मिळाली होती, म्हणूनच त्यांना महर्षी रामजी शिंदे असं पण म्हणतात. अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न राष्ट्रीय एकात्मतेशी त्यांनी जोडलेला होता. 8 ऑक्टोबर 1906 रोजी त्यांनी डिप्रेस क्लास मिशनची मुंबई येथे स्थापना केली होती आणि या डिप्रेस क्लास मिशनचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती चंदावरकर होते. हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथे. त्यानंतर 1918 मराठा समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना त्यांनी केली होती. 1937 स्त्रियांसाठी अहिल्या आश्रम निर्माण केले होते आणि 1937 बहुजन पक्षाची पण स्थापना केली होती. त्यांचे लेखन आहेत.
टेस्टिक डायरेक्टरी, अनटचेबल इंडिया, हिस्ट्री ऑफ पार्थ, माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचे ऑटोबायोग्राफी आहे. अनटचेबल इंडिया यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते, कारण द अनटचेबल्स ही जी पुस्तक आहे ती B.R. आंबेडकर यांची आहे आणि अनटचेबल इंडिया जी आहे ती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आहे. त्यानंतर आचार्य विनोबा भावे आहेत. यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 गगोदा या गावी रायगड जिल्ह्यामध्ये झाला. आचार्य विनोबा भावे हे महात्मा गांधी यांचे मानस पुत्र होते. भावे यांचे विनायक नरहर भावे हे संपूर्ण म्हणजेच पूर्ण नाव आहे. विनायक नरहर भावे हा महत्त्वाचं नाव लक्षात ठेवायचं इथे. त्यानंतर वर्ध्याजवळ पवनार येथे त्यांनी आश्रमाची स्थापना केली आहे 1921 18 एप्रिल 1951 त्यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. म्हणजेच जे लहान लँड होल्डर्स आहेत, शेतकरी आहेत, त्यांना मोठ्या मोठ्या जमीनदाराकडून म्हणजेच ज्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे त्यांच्याकडून जमिनी दान देण्याची चळवळ आहे ती सुरू केली होती. आणि ही जी चळवळ आहे ती आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथून सुरुवात केली होती. वैयक्तिक सत्याग्रहातील ते पहिले सत्याग्रही म्हणून त्यांची निवड झाली होती. हा एक पॉईंट आहे आणि हा भूदान चळवळीचा पॉईंट आहे. हे 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. त्यांनी जय जगत अशी घोषणा केली होती. त्यांचे लेखन म्हणजेच महाराष्ट्र धर्म मासिक होती त्यांची. गीताई हे त्यांनी लेखन केलं होतं, म्हणजेच भागवद्गीतेचे समश्लोकी त्यांनी भाषांतर केले होते. स्वराजशस्त्र हा ग्रंथ लिहिला होता आणि विचारपोथी हा पण त्यांचा एक ग्रंथ होता. इथे विचारपोथी पाहिजे. त्यानंतर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आहेत. यांचा जन्म 14 एप्रिल 1891 महू या गावी मध्य प्रदेश या राज्यामध्ये झाला आणि मृत्यू जी आहे ती 6 डिसेंबर 1956 रोजी मुंबई येथे झाला. त्यांनाच आपण घटनेचे शिल्पकार असे म्हणतो. तसेच दलितांचा मुक्तिदाता म्हणून आंबेडकरांना संबोधले जाते. 1991 त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला होता. हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना आधुनिक मनु पण असे म्हटले जाते. सामाजिक समता हा त्यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू होता. आंबेडकर हे 1947 ते 1951 नेहरू मंत्रिमंडळामध्ये कायदेमंत्री होते. त्यानंतर 1924 त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती. 1927 त्यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता. 1927 त्यांनी मनुस्मृती दहन केलं होतं. 1930 नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह केले होते. 1932 पुणे करार होता. हा पुणे करार जो आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. त्यामध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठी कायदेमंडळामध्ये 148 जागा राखीव ठेवावा अशी तरतूद केली होती. 1936 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना त्यांनी केली होती. गौतम बुद्ध आणि महात्मा फुले, कबीर हे त्यांचे 3 गुरु होते. 1920च्या माणगाव परिषदेचे ते अध्यक्ष होते. आपण याआधीच बघितलं की छत्रपती शाहू महाराज जे आहेत त्यांनी 1920 माणगाव परिषद भरवली होती. त्याचे जे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर आंबेडकर यांनी भूषवले होते. 1930, 1931 आणि 1932 या तिन्ही जी राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या होत्या इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये, त्याचे जे अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व होते त्या तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी केले होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी दिला होता. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये बघितलं आहे की ड्राफ्टिंग कमिटीचे ते अध्यक्ष होते. 1948 रोजी त्यांनी हिंदू कोड बिल जो आहे संसदेत मांडला होता आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी धर्मांतर केले होते नागपूर येथे. त्यांची लेखन आहेत द प्रॉब्लेम ऑफ रुपी, कास्ट इन इंडिया, जनता त्यांचं वृत्तपत्र होतं, द अनटचेबल्स, आणि यामध्ये आपण आताच बघितलं होतं की अनटचेबल इंडिया हे विठ्ठल रामजी शिंदे यांचं आहे. यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. त्यानंतर थॉट्स ऑन पाकिस्तान आहे, बुद्ध आणि धम्म आहे, मूकनायक आहे, समता आहे, हू वेअर सुद्रास आहे, हे त्यांचे महत्त्वाचे पुस्तकं आहेत. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आहेत. यांचे मूळ आडनाव होते गोरे असं आडनाव होते त्यांचं. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. 1869 त्यांनी स्वतः कुळवाडी भूषण असं त्यांनी उपाधी लावली होती. 21 मे 1888 रोजी त्यांना राव बहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी दिली होती. हे महत्त्वाचं आहे. त्यांच्या कार्यासाठी महात्मा ही पदवी त्यांना मिळालेली होती. आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. महात्मा फुले 13 वर्षाचे असताना 1840 त्यांचा विवाह
नायगावच्या खंडोबा नेवासे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला होता आणि त्यावेळेस ती सावित्रीबाई आहे त्या फक्त 8 वर्षाच्या होत्या. 3 ऑगस्ट 1848मध्ये त्यांनी पुणे येथील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. यावर भरपूरदा अनेक एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे. मुलींची दुसरी शाळा त्यांनी रास्तापेठेत सुरू केली होती 1851मध्ये. 1863मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलं होतं. 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, ज्याचं जे समोर जे कार्य आहे ते छत्रपती शाहू महाराजांनी राबवलेलं होतं. आपण आधीच बघितलं होतं. 1880मध्ये महात्मा फुले यांच्या प्रेरणेने नारायण मेघजी लोखंडे आहेत यांनी भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन ही स्थापन केली होती. आपण महत्त्वाचा पॉईंट आहे इथे. थॉमस पेन यांच्या द राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा महात्मा फुले यांच्यावर प्रभाव पडला होता. त्यांचे काही लेखन दिले आहेत महत्त्वाचे. 1855मध्ये तृतीय रत्न हे नाटक लिहिले होते. 1868मध्ये ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक लिहिले होते. 1873मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला होता. हा महत्त्वाचा आहे, तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो. 1 जानेवारी 1877मध्ये दीनबंधू हे दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले होते. आपण ज्यावेळेस महाराष्ट्रातील महत्त्वाचे वर्तमानपत्र आहेत त्यावेळेस आपण यावरती माहिती बघणार आहोत. 1883मध्ये शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिला होता. अस्पृश्यांची कैफियत आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा इत्यादी महत्त्वाची जी लेखन आहे ती फुले यांची आहे. हे पण महत्त्वाची आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे विनोबा भावे जे आहेत, त्यानंतर आंबेडकर आहेत, त्यानंतर फुले आहेत. यांचे जे लेखन आहे हे महत्त्वाचे आहे आणि यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत. आणि सोबतच विठ्ठल रामजी शिंदे आहेत, यांचे जे कन्फ्युजनवालं पुस्तक तुम्हाला सांगितलं आहे टचेबल्स इंडिया आणि द अनटचेबल्स, त्यावर पण भरपूरदा प्रश्न आले आहेत. तर यावर तुम्ही जास्त फोकस ठेवा. तर यानंतरच्या भाग 2मध्ये आपण महाराष्ट्रातील ज्या महिला समाजसुधारक आहेत आणि यातील काही पुरुष समाजसुधारक राहिले आहेत 3 ते 4, त्यांची पण माहिती आपण भाग 2मध्ये बघणार आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.